Good morning, one and all. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ ऑर्गनाइज रेणुका ज्युनियर कॉलेज सातारा परिसर औरंगाबाद. Myself Ashwini Fasate, subject Library and Information Science, 12th Arts. First of all, welcome to all in our today's online lecture, and our topic is Introduction of Syllabus. विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षीप्रमाणे याही वर्षी मी आपणास शिक्षणशास्त्र व ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या दोन विषयाचे अध्यापन करणार आहे. मागील तासिकेमध्ये आपण शिक्षणशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम अभ्यासलेला आहे, तर या तासिकेमध्ये आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचा अभ्यासक्रम कोणता असणार आहे याचा आढावा घेणार आहोत. चला तर मग वळूयात मुख्य विषयाकडे. हे आहे आपल्या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयाचे इयत्ता 12वीच्या सुधारित अभ्यासक्रमाच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ. ग्रंथालय या शब्दामध्ये ग्रंथ आणि आलय या दोन शब्दांचा समावेश होतो. यातील ग्रंथ म्हणजेच पुस्तक आणि आलय म्हणजे निवासस्थान, म्हणजेच पुस्तकांचे निवासस्थान म्हणजेच ग्रंथालय. तर माहितीचा मुबलक असा साठा ज्या ठिकाणी उपलब्ध होतो त्यास माहितीशास्त्र असे म्हटले जाते. हा झाला ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या शब्दांचा सर्वसामान्य परिचित असा अर्थ. तर आता पाहूयात ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयात संपूर्ण वर्षभर आपण नेमका कोणता अभ्यासक्रम अभ्यासणार आहोत. आपल्या या ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयासाठी एकूण मार्क असणार आहेत 100. यातील 50 गुण हे असणार आहेत तात्विक भागासाठी, म्हणजेच थेरी बोर्ड एक्झामचा जो पेपर असणार आहे तो असणार आहे आपला 50 मार्कांचा, आणि उरलेले 50 मार्क जे आहेत तो भाग म्हणजे प्रात्यक्षिक म्हणजेच प्रॅक्टिकल असणार आहे. यातील बोर्ड एक्झाममध्ये जो आपला 50 गुणांचा पेपर असणार आहे त्यासाठी आपण एकूण 5 घटकांचा अभ्यास करणार आहोत. तर प्रात्यक्षिकासाठी जे 50 मार्क आपले असणार आहेत त्यामध्ये आपण एकूण 5 प्रात्यक्षिक असणार आहेत. त्यातील फक्त आपण 4 प्रात्यक्षिक करणे अनिवार्य असणार आहे. यातील तात्विक भागासाठी पहिले प्रकरण आपले असणार आहे ग्रंथालय आणि समाज. ग्रंथालय आणि समाज या मुख्य घटकामध्ये आपण एकूण 9 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. यातील पहिला उपघटक आपला असणार आहे सार्वजनिक चळवळीचा इतिहास. नंबर 2 भारतातील सार्वजनिक ग्रंथालयांचा इतिहास. नंबर 3 महाराष्ट्रातील सार्वजनिक ग्रंथालयांचा इतिहास. नंबर 4 आपले असणार आहे सार्वजनिक ग्रंथालय कायदा याची पार्श्वभूमी. नंबर 5 असणार आहे ग्रंथालय संघटना. यामध्ये आपण विविध ग्रंथालयीन संघटनेचा अभ्यास करणार आहोत. नंबर 6 आपले असणार आहे डिलिव्हरी ऑफ बुक्स अँड न्यूजपेपर ॲक्ट 1954. 7 नंबरला बघणार आहोत आपण कॉपीराईट कायद्याचा इतिहास. नंबर 8 आहे बौद्धिक स्वामित्व हक्क, आणि 9 नंबरला बघणार आहे आपण वाङ्मय चौर्य. हे झाले आपले प्रकरण पहिले ग्रंथालय आणि समाज. यानंतरचे दुसरे प्रकरण आपले असणार आहे ग्रंथालय व्यवस्थापन. या घटकामध्ये आपण पाहणार आहोत ग्रंथालय कार्य करत असताना नेमके नियोजन व व्यवस्थापन कशा पद्धतीने करावायचे. या दुसऱ्या प्रकरणातल्या घटकांतील उपघटकांमध्ये आपण अभ्यासणार आहोत सर्वप्रथम प्रस्तावना, म्हणजेच ग्रंथालय व्यवस्थापन नेमके काय आणि त्याची थोडक्यात पार्श्वभूमी. नंबर 2चा आपला उपघटक आहे ग्रंथालय व्यवस्थापन शास्त्राचे कालखंड. नंबर 3ला आपण पाहणार आहोत गॉर्मन या शास्त्रज्ञाची ग्रंथालयविषयक तत्त्वे व ग्रंथालय व्यवस्थापन पद्धती. यानंतरचा चौथा उपघटक म्हणजे ग्रंथालयातील मनुष्यबळ व्यवस्थापन. 5 नंबरचा घटक असणार आहे आपला देवघेव पद्धती. नंबर 6ला असणार आहे ग्रंथालयाचे अंदाजपत्रक. नंबर 7ला असणार आहे ग्रंथालय समिती. नंबर 8ला आपण बघणार आहोत वार्षिक अहवाल म्हणजे नेमके काय, ग्रंथालयाचे एकूण वार्षिक अहवाल कसा तयार करायचा. आणि या प्रकरणातील शेवटचा उपघटक असणार आहे ग्रंथालय मूल्यमापन. असे एकूण 9 उपघटकांचे असणारे आहे आपले प्रकरण नंबर 2 ग्रंथालय आणि व्यवस्थापन. यानंतर वळूयात प्रकरण नंबर 3 वाचन साहित्याचे वर्गीकरण, तालिकीकरण व वर्गीकरण. विद्यार्थी मित्रांनो, या घटकाचे अध्ययन करत असताना आपण जरा काळजीपूर्वक करणार आहोत, कारण प्रकरण 3 हा भाग जरा थोडासा किचकट आहे.
ग्रंथालय शास्त्रातील दोन मूलभूत संकल्पना तार्किकीकरण आणि वर्गीकरण या दोनच संकल्पनेवर आधारित आपले पूर्ण ग्रंथालय शास्त्र असणार आहे. त्यामुळे या दोन संकल्पना समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मागील इयत्तेमध्ये आपण तार्किकीकरण आणि वर्गीकरण या दोन संकल्पना अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगितलेल्या आहेत. त्यातीलच थोडीशी पुढची स्टेप असणार आहे या प्रकरणामध्ये. त्यामुळे मी अध्यापन करत असताना तुम्ही थोडंसं काळजीपूर्वक अध्ययन करणे, त्याच जोडीला स्वयं अध्ययन करणे फार गरजेचे असणार आहे. प्रकरण क्रमांक 3 वाचन साहित्याचे वर्गीकरण, तार्किकीकरण व वर्गीकरण या घटकामध्ये आपण एकूण 4 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला उपघटक म्हणजे तालिका संहिताचा इतिहास. दुसरा उपघटक असणार आहे विविध महत्त्वपूर्ण तालिका संहिता. नंबर 3 असणार आहे तार्किकीकरणाची मानके. आणि नंबर 4 DDC म्हणजेच ड्युई डेसिमल वर्गीकरण पद्धती. या पद्धतीची रचना आणि या पद्धतीची प्रमुख वैशिष्ट्ये. यापुढील चौथे प्रकरण आपले असणार आहे माहिती सेवा. अत्यंत सोपे असे प्रकरण असणार आहे. या प्रकरणामध्ये आपण माहिती देणाऱ्या विविध सेवांचा अभ्यास करणार आहोत. माहिती सेवा या घटकामध्ये आपण एकूण 8 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिला उपघटक म्हणजे माहिती विषयक गरजांचे प्रकार. दुसरा असणार आहे ग्रंथालये आणि माहिती सेवा. नंबर 3 उपघटक आहे ग्रंथालयातील विस्तारित सेवा. चौथा असणार आहे माहिती साक्षरता. नंबर 5 आहे इंटरनेट व वेब आधारित माहिती सेवांचे प्रकार. नंबर 6 असणार आहे सोशल मीडिया नेटवर्किंग. 7वा उपघटक आहे माहितीचा शोध व माहिती प्रतिप्राप्तीची कौशल्य कोणती. आणि 8वा उपघटक आपण अभ्यासणार आहोत वाङ्मय शोध म्हणजेच नेमके काय. अशा पद्धतीने असणार आहे आपले माहिती सेवा हे चौथे प्रकरण. या प्रकरणाचा जर तुम्ही थोडासा लक्षपूर्वक जर अभ्यास केला तर याचा फायदा तुम्हाला पुढच्या तुमच्या भावी जीवनामध्ये नक्कीच होणार आहे. कारण जो माहिती साक्षर बनला म्हणजेच ज्याने डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून शिक्षण घेतले त्यास जीवनातील कोणत्याच क्षेत्रामध्ये अडचण येणार नाहीत आणि या डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून तो जीवनात नक्कीच यशस्वी होईल. यानंतरचे 5वे प्रकरण आपले असणार आहे ग्रंथालयात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन. विद्यार्थी मित्रांनो, आजचे युग हे माहितीचे युग आहे किंवा माहिती युग म्हणून संबोधले जाते असे आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो किंवा म्हणत असतो. याचाच अर्थ नेमका काय? IT म्हणजेच माहिती संप्रेषण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि याच माहिती संप्रेषणाचा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा नेमका ग्रंथालयामध्ये कशा प्रकारे उपयोग केला जातो आणि त्याचे उपयोजन कशा पद्धतीने चालते या गोष्टींचा अभ्यास आपण या घटकामध्ये करणार आहोत. आजच्या या माहितीच्या युगामध्ये ग्रंथालयाचे कार्य हे संपूर्णपणे संगणकावर आधारित झालेले आहे. या 5व्या प्रकरणातील पहिला उपघटक आपला असणार आहे ग्रंथालय व्यवस्थापन सॉफ्टवेअर. म्हणजे ग्रंथालयामध्ये जे कामकाज चालते संगणकीय कामकाज जे चालते त्या संगणकीय कामकाजामध्ये नेमक्या कोणकोणत्या सॉफ्टवेअरचा उपयोग केला जातो, ती सॉफ्टवेअर कशा पद्धतीने हाताळली जातात व त्याच्यावर त्याची कार्यप्रणाली नेमकी कशी आहे. यानंतरचा दुसरा उपघटक आपला असणार आहे क्लाउड कॉम्प्युटिंग. नंबर 3 असणार आहे आपलं इलेक्ट्रॉनिक डिजिटल वाचन साहित्याचे व्यवस्थापन. आणि नंबर 4था उपघटक आपला असणार आहे ओपन ॲक्सेस इनिशिएटिव्ह. म्हणजेच विविध ओपन सोर्सेस ॲक्सेसचा वापर नेमका कशा पद्धतीने करायचा व कशासाठी करायचा या गोष्टीचा अभ्यास आपण या उपघटकामध्ये किंवा या घटकामध्ये करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण पाहिला एकूण 50 गुणांचा 5 घटकांचा थोडक्यात परिचय. यातील पहिला घटक होता आपला ग्रंथालय आणि समाज. यानंतरचा दुसरा उपघटक होता आपला ग्रंथालय आणि व्यवस्थापन. तिसरा घटक पाहिला आपण वाचन साहित्याचे वर्गीकरण, तार्किकीकरण आणि वर्गीकरण. चौथा घटक पाहिला आपण माहिती सेवा. आणि 5वा घटक होता ग्रंथालयात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन. यानंतर पाहूयात प्रात्यक्षिक विभाग म्हणजे प्रॅक्टिकल. एकूण 50 गुणासाठी आहेत आपल्याला एकूण 4 प्रॅक्टिकल.
यातील पहिलं प्रॅक्टिकल असणार आहे आपलं DDC क्लासिफिकेशन मेथड म्हणजेच द्विडेसिमल वर्गीकरण पद्धती. DDC क्लासिफिकेशन मेथडमध्ये आपण ग्रंथालयातील मुख्य 10 वर्गामध्ये ग्रंथालयातील एकूण पुस्तकांचे वर्गीकरण कशा पद्धतीने करणार आहोत याचे प्रात्यक्षिक पाहणार आहोत. हे 10 उपविभाग म्हणजेच संकीर्ण, तत्त्वज्ञान, धर्म, सामाजिक विषय, सामाजिक शास्त्रे, त्यानंतर नंबर 4 भाषा, 5 नंबर म्हणजे विज्ञान, 6 नंबर म्हणजे तंत्रज्ञान, 7 नंबर म्हणजे कला, 8 नंबरमध्ये लिटरेचर म्हणजे साहित्य आणि 9 नंबरचा विभाग म्हणजे 10वा विभाग असणार आहे तो इतिहास. या एकूण 10 विभागामध्ये ग्रंथालयामध्ये आलेली पुस्तके कशा पद्धतीने विभागणी करायची किंवा कशा पद्धतीने विभागली जातात याचा आपण प्रात्यक्षिक अभ्यास करणार आहोत. दुसरं प्रात्यक्षिक असणार आहे आपलं तालकीकरण म्हणजेच कॅटलॉगिंग. AACR2 नुसार म्हणजेच अँग्लो अमेरिकन कॅटलॉगिंग रूल्सनुसार ग्रंथालयामध्ये ग्रंथांचं तालकीकरण कशा पद्धतीने करायचं हे आपलं प्रात्यक्षिक असणार आहे नंबर 2चं. यानंतरचं तिसरं प्रॅक्टिकल आपलं असणार आहे संदर्भ ग्रंथावर आधारित साधनांवर आधारित प्रात्यक्षिक म्हणजेच संदर्भ ग्रंथांवर आधारित म्हणजे संदर्भ ग्रंथांचा वापर करून संदर्भ सूची कशा पद्धतीने तयार करायचा याचा अभ्यास आपण या प्रात्यक्षिकात करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या तिसऱ्या प्रॅक्टिकलला म्हणजे संदर्भ ग्रंथावर आधारित साधनांवर आधारित या प्रात्यक्षिकाला और असं एक प्रॅक्टिकल आहे ते म्हणजेच कोहा. कोहा ही एक संगणकावर आधारित सॉफ्टवेअर आज्ञावली आहे जिचा वापर ग्रंथालयामध्ये वर्गीकरण करण्यासाठी केला जातो. संदर्भ ग्रंथावर आधारित प्रात्यक्षिक व कोहा या 2 प्रात्यक्षिकापैकी फक्त आपण एकच प्रात्यक्षिक करणार आहोत. आणि यानंतरचं शेवटचं चौथं प्रॅक्टिकल आपलं असणार आहे डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नल म्हणजेच DOAJ या डेटाबेसमधून माहितीचा शोध घेणे. यातील तिसरं आणि चौथं हे जे प्रॅक्टिकल असणार आहे आपलं ते ऑनलाईन कॉम्प्युटरवर म्हणजे संगणकावर असणार आहे. आणि चौथ्या या प्रात्यक्षिकासाठी आपण ऑनलाईन संगणकावर डिरेक्टरी ऑफ ओपन ॲक्सेस जर्नलमधून अभ्यास करणार आहोत. म्हणजे ते जर्नल आपण ऑनलाईन ओपन कसं करायचं आणि त्या जर्नलमधून नेमका डेटाबेस जो आहे जी माहिती दिलेली आहे त्या माहितीतून आपल्याला आवश्यक माहिती आपण कशी शोधायची किंवा ती माहिती आपण कशी मिळवायची कशी घ्यायची याचा रिअल प्रॅक्टिकलमध्ये अभ्यास करणार आहोत. जेणेकरून तुम्ही इतर कोणत्याही जर्नलचा अभ्यास कशाही पद्धतीने कुठेही तुमच्या घरीही किंवा इतरत्र कुठेही माहिती मिळवताना करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, ही झाली एकूण आपली 50 गुणांची 4 प्रात्यक्षिकं. यातील 2 प्रात्यक्षिकं ही आपली 15-15 गुणांची असणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने पाहिला आपण एकूण 100 गुणांचा 50 मार्काचा प्रॅक्टिकल आणि 50 मार्काचा थेरी पेपरचा परिचय म्हणजेच एकूण अभ्यासक्रम घटक. यानंतर मला तुम्हाला एक महत्त्वाची सूचना करायची आहे ती म्हणजे कोविड-19च्या विषाणू संसर्गामुळे सध्या आपण जे ऑनलाईन एज्युकेशन घेत आहोत हे ऑनलाईन एज्युकेशन घेत असताना या शिक्षणामध्ये येणाऱ्या काही तांत्रिक अडचणीमुळे महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे या मंडळाने असा निर्णय घेतलेला आहे की यावर्षी 2020-21साठी असणारा अभ्यासक्रम जो आहे तो 25% कमी करावायचा आहे. आता अभ्यासक्रम कमी करावायचा म्हणजे काय, तुमच्या मनात संभ्रम अवस्था निर्माण झाली असेल की पुस्तकं तर छापून झालेली आहेत, मॅडमने ही पूर्ण अभ्यासक्रम वर्षभरात काय करणार आहोत आपण याचा परिचय दिला आहे आणि आता सूचना करतायत की अभ्यासक्रम हा 25% कमी झाला. तर हा 25% कमी झालेला सिलेबस म्हणजे काय की प्रत्येक घटकामध्ये आवश्यक असणारे उपघटक हे परीक्षेत विचारले जाणार आहेत आणि इथं तुम्हाला मी जे सांगणार आहेत ते उपघटक हे परीक्षेमध्ये त्या उपघटकावर प्रश्न विचारले जाणार नाहीत. आपण वर्षभर अध्यापन करताना या सगळ्या घटकांचा अभ्यास करणार आहोत. परीक्षेच्या दृष्टिकोनातून काही उपघटक जे वगळलेले आहेत त्या उपघटकावर परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाहीत. यातील पहिल्या प्रकरणामध्ये आपण ग्रंथालय आणि समाजमध्ये जी वॉटरमार्क ही संकल्पना आहे ती वगळण्यात आलेली आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 2 ग्रंथालय व्यवस्थापन यामध्ये व्यवस्थापन शास्त्राचे कालखंड, त्यानंतर RFID ही संकल्पना, तसेच कार्यक्रमाचे इतिवृत्त आणि ग्रंथालय व्यवस्थापन
या संकल्पना वगळण्यात आलेल्या आहेत. प्रकरण क्रमांक 3 वाचन साहित्याचे संघटन, तालकीकरण आणि वर्गीकरण. यामध्ये तालकीकरण संहिताचा इतिहास हा जो घटक आहे तो वगळण्यात आलेला आहे. प्रकरण क्रमांक 4 माहिती सेवा. या घटकातील माहितीविषयक गरजांचे प्रकार व इंटरनेट व वेब आधारित माहिती सेवांचे प्रकार हा उपघटक वगळण्यात आलेला आहे. यानंतर प्रकरण क्रमांक 5 ग्रंथालयात माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचे उपयोजन. या प्रकरणातील उपघटक क्लाउड कॉम्प्युटिंग हा उपघटक वगळण्यात आलेला आहे. म्हणजेच या 5 प्रकरणामध्ये जे उपघटक वगळण्यात आलेले आहेत त्या उपघटकांवर, त्या संकल्पनांवर आधारित प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारण्यात येणार नाहीत. याचा अर्थ असा की अध्ययन करताना स्वयंअध्ययनात तुम्ही या घटकांचा किंवा आपण या घटकांचा अध्ययन करणार आहोत, परंतु परीक्षेमध्ये तुम्हाला या उपघटकांवर आधारित प्रश्न विचारले जाणार नाहीत. तरी आपण सर्वांनी संभ्रम अवस्थेत न जाता तुमच्या पुस्तकामध्ये ही जी वगळण्यात आलेली उपघटक आहेत किंवा या ज्या वगळण्यात आलेल्या संकल्पना आहेत त्या संकल्पनांच्या समोर क्रॉस असं सिम्बॉल करून ठेवा, जेणेकरून स्वयं अध्ययन करत असताना अभ्यासक्रम प्रक्रिया जी आहे ती सोपी होईल आणि तुम्हाला अभ्यासात जो येणारा ताण असेल तो तणाव कमी होईल. यासाठी लेखन, वाचन या दोन्ही कौशल्यांचा सराव करणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून उत्तम अध्ययन करून परीक्षेमध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळवू शकता. अशा प्रकारे आपण ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या विषयामध्ये एकूण वर्षभरात आपण कोणत्या घटकांचा अभ्यास करणार आहोत या अभ्यासक्रमाचा परिचय करून घेतलेला आहे. तर मग भेटूयात पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. यासाठी घरी राहा, सुरक्षित राहा आणि नियमित अभ्यास करत राहा. थँक्यू वन्स अगेन.